विचार करत असते। आता या वर्षी जे DMA आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या वर्षीपासून हॉस्पिटल असेल किंवा सार्वजनिक जे पण आरोग्य खात्यामध्ये पूर्वीपासून या प्रशासकीय बदल्या चालूच आहे, परंतु परिचारिका ह्या रुग्णसेवेत असतात आणि त्यांच्याकडे कुठेही आर्थिक कोणतीही त्यांच्याकडे उलाढाल होत नाही किंवा आर्थिक त्यांच्याकडे व्यवहार केला जात नाही। केवळ रुग्णांची सेवा करणं हाच त्यांचा सेवा धर्म आहे किंवा त्यांचा जॉब डिस्क्रिप्शन आहे। तर त्यांना प्रशासकीय बदलीमध्ये कशासाठी घालण्यात आलेलं आहे किंवा त्यांना कशासाठी प्रशासकीय बदल्या करायचे आहेत, कारण स्त्री ही एक घराचा केंद्रबिंदू आहे आणि तिच्या अंतर्गत म्हणजे स्त्री हे घर चालवते। तिच्या अंतर्गत सासू सासरे आहेत, कधी कधी एकटी मुलगी असते आणि तिच्या आईवडिलांची पण जबाबदारी तिच्यावरती असते। तर मुलांचं शिक्षण असेल तर प्रकर्षणा आईची ही जबाबदारी जास्त आहे। तर कुटुंब म्हटलं तर म्हणजे पूर्वीपासून आपण जर भारतीय संस्कृती बघितली तर स्त्री ही संपूर्ण घर सांभाळते। तुमच्या सरकारकडे काही मागण्या आहेत? तर आता आमचं असं म्हणणं आहे की प्रशासकीय बदलीतून सर्व परिचारिकांना वगळण्यात यावं, कारण 70% स्त्रिया ह्या परिचारिका क्षेत्रामध्ये असल्या कारणाने एका जिल्ह्यातून सणा सर्व कुटुंब म्हणजे विस्कळीत होऊ शकतं। याशिवाय ती रुग्णसेवा देत असताना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात असताना तिची मानसिकता सुद्धा बदलू शकते। मी म्हणू शकतो सरकार हा खेळत आहे, कारण तिची जी सायकोलॉजी आहे ती जर बदलली तर त्यामुळं आमच्या कामावरती देखील परिणाम होऊ शकतो। त्यामुळं परिचारिकांना ह्या बदलीतून सरळ सरळ वगळण्यात यावं। जसं 9 एप्रिल 2018 मध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये पोलीस दल असल्या कारणानं त्यांना वगळण्यात आलेलं आहे, तसंच परिचारिका देखील ह्या अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्या कारणानं त्या GRच्या अनुषंगाने या GRचा संदर्भ घेऊन परिचारिकांना देखील वगळण्यात यावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे।